क्षितिजापर्यंत जात राहा. प्रत्येकाच्या जीवनात ध्येय असणे अत्यंत आवश्यक आहे, पण ते ध्येय फक्त मोठं असणं पुरेसं नसतं, तर ते साध्य करण्यासाठी लवचिकता आणि तयारीही तितकीच महत्त्वाची असते. आपण किती व्यवस्थित नियोजन केलं तरी आयुष्यात अनपेक्षित प्रसंग येतातच. अशा वेळी आपल्या योजनांमध्ये बदल करण्याची तयारी ठेवणं हाच खरा शहाणपणाचा मार्ग आहे. आपण नेहमीच पुढचा संपूर्ण प्रवास पाहू शकत नाही. अनेकदा फक्त पहिलं पाऊलच दिसतं, पण तेच पाऊल उचलण्याचं धैर्य दाखवलं की मग पुढील मार्ग आपोआप स्पष्ट होत जातो. निसर्ग आपल्याला हळूहळू दिशा दाखवतो. फक्त आपण सुरुवात करण्याची गरज असते. जीवन म्हणजे एक प्रवास आहे, जिथे प्रत्येक पाऊल महत्त्वाचं असतं. सुरुवात केल्यावरच आपल्याला आपल्या कामाची, ध्येयाची खरी जाणीव होते. जसजसं आपण पुढे जातो, तसतसं आपलं ध्येय अधिक स्पष्ट होत जातं आणि मार्गही दिसू लागतो. म्हणूनच अनिश्चिततेला घाबरू नये. आपले पहिले पाऊल टाकावे. पावलागणिक आपला मार्ग अधिक स्पष्ट होत जाईल. क्षितिज दूर वाटत असलं तरीही तिथपर्यंत पोहोचणारा मार्ग नक्कीच तयार होईल. आयुष्यात भविष्यात काय घडेल याचा अतिविचार करणे आवश्यक नसते, कारण भविष्य कधीच पूर्णपणे स्पष्ट दिसत नाही. आपण किती अंदाज लावले तरी आयुष्य आपल्याला काही अनपेक्षित वळण देतच. त्यामुळे भविष्यात हरवून जाण्यापेक्षा वर्तमानात जागरूक राहणं अधिक महत्त्वाचं असतं. तरी भविष्याचा पूर्णपणे विचारच करू नये असंही नाही. आपण आपल्या अनुभवावर, ज्ञानावर आणि सध्याच्या परिस्थितीवरून काही अंदाज आपण बांधू शकतो. हे अंदाज म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा देणारे साधन असतात. पण त्यात अडकून न पडता त्या दिशेने वर्तमानात काम करणे हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचे असते. अचानक घडणाऱ्या घटना आपल्या हातात नसतात, पण त्या वगळल्या तर आपल्या आजच्या कृतीवरच उद्याचं आयुष्य उभं राहतं. आपण आज घेतलेले निर्णय, केलेली मेहनत आणि ठेवलेली शिस्त ह्याच गोष्टी भविष्यात आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहोचवतात. म्हणूनच भविष्याची भीती न बाळगता वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे. आपण वर्तमान योग्य घडवला तर भविष्य आपोआपच सुंदर घडते. आपण जे काही करतो ते उत्कृष्ट करायला हवे, कारण कामातील उत्कृष्टताच आपल्याला आपल्या क्षेत्रातील 10% लोकांमध्ये स्थान मिळवून देते. कोणत्याही कामाला सर्वोत्तम करण्याचा संकल्प हाच यशाच्या मार्गावरील पहिला दरवाजा उघडतो. आपल्या कामावर आपण जितके जास्त मेहनतीचे तास पेरतो, तितकंच उत्तम उत्पादन आपल्याकडून निर्माण होतं. कामाची उंची वाढवण्यासाठी केलेले प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक प्रयोग आपल्याला नव्या उंचीवर घेऊन जातात. सतत सुधारणा करत राहणं हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे. यशासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते, तर निर्णयावर ठाम राहणे आवश्यक असते. आपण जेव्हा एखादा निर्णय घेतो, तेव्हा तो पूर्ण विचारपूर्वक घेतो, पण पुढे परिस्थिती बदलली की तो निर्णय डळमळीत होऊ लागतो. अशा वेळी मागे हटण्याऐवजी स्वतःला सांगावे, ही परिस्थिती तात्पुरती आहे, हा निर्णय माझी परीक्षा घेत आहे आणि मी माझे 100% प्रयत्न करणार आहे. नवीन निर्णयाचा स्वीकार हा फक्त बुद्धीचा नसतो, तर तो मनाला, शरीराला, सवयींना, घरच्यांना, वातावरणाला, समाजालाही स्वीकारण्यासाठी वेळ द्यावा लागतो. या स्वीकाराच्या प्रवासात जे अडथळे, विरोध आणि ताण निर्माण होतो, त्यालाच आपण परिस्थिती आपल्या विरोधात आहे असे म्हणतो. पण खरं पाहिलं तर हाच तो टप्पा असतो, जिथे आपण हार मानली तर साधं आयुष्य मिळतं आणि जर ठाम राहून परिस्थितीशी 2 हात केले तर आपल्या निर्णयाची यशोगाथा घडते.